मी राज्यपालांची भेट घेऊन जे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात आम्ही ज्या पद्धतीनं ते बिल मंजूर केलं गेलं, आम्हाला विश्वासात न घेता, बोलू न देता आणि आम्ही काही आम्ही त्यांच्याकडे आमचे काही सजेशन होते, ऑब्जेक्शन होते, त्या संदर्भातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा विचार केला गेला नाही, त्या बिलामध्ये प्रावधान केलं नव्हतं. केवळ हे बिल या राज्यातील सरकारचं अपयश लपवण्यासाठी आणि सरकारविरोधात बोलतो त्याला दाबण्यासाठीच्या बिलाचा उपयोग होईल. अनेक कायदे आहेत या ठिकाणी, मोकासारखा कायदा आहे, MPDSचा कायदे आहेत, हे सगळे कायदे अस्तित्वात असताना या बिलाची आवश्यकता का पडली सरकारला? आणि म्हणून हे बिल जर सुरक्षा नाही तर हे सरकार सुरक्षा विधेयक आहे आणि त्यामुळं हे बिल आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यात डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी, जर डावी विचारसरणीसाठी जर हे बिल असेल तर मग उद्या या राज्यामध्ये जर त्यांनी जर अतिरेकी कारवाया केल्या किंवा कुठल्या देशविरोधी कारवाया केल्या आणि अशा लोकांसाठी कुठे प्रावधान आहे? कोणी असेल, आरोपी असतो, तो अतिरेकी असतो, तो डावा असो उजवा असो, या संदर्भातली स्पष्ट भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली आणि ह्या बिलामध्ये जे काही प्रोव्हिजन केलेले आहेत ते निश्चित रूपानं सामान्य माणसाचा अधिकार आणि संविधानावरचा घाला आहे हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि म्हणून हे बिल आपण परत पाठवावं सरकारकडे पुनर्विचारासाठी आणि यावर चर्चा करावी किंवा पब्लिक हिअरिंग व्हावी अशी मागणी आज माननीय राज्यपालांच्याकडे केलेली आहे. ती पण चर्चा झाली की या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाचा आता फार गंभीर झाला आहे राज्यामध्ये. येथे कायदा सुव्यवस्थेचे सगळे दिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे सगळे आरोपी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मागे पुढे फिरताना दिसत आहे. आत्ताचे गुंडांनी पुण्यामध्ये प्रचंड पोलीस स्टेशन जाऊन धिंगाणा धुडगूस घातला, तोडफोड केली. फार म्हणजे तो एक कलंकित असं गुंड अशा प्रकारे कारवाई पूर्ण राज्यभर करतायत. काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे, देशात नव्हे तर जगभरात शितू झालेली आहे. अशा स्थितीमध्ये हे जे काही गुंड आणले जातात आणि त्याच्यातून माध्यमातून त्यांच्या इशाऱ्यावर हमले केले जातात तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळं या ठिकाणी आपण लक्ष घालावं अशी मागणी आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात मागणी नाही. अशी कुठलीही आम्ही मागणी नाही, पण कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि याकडे गांभीर्यानं मोहीम राज्यपालांनी बघावं एवढं. नाही, असं ही सत्तेची मस्ती आहे. जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये CCTVमध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केला आहे की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडावर पण सुद्धा हल्ला करायचा होता आणि म्हणूनच हे गुंड विधानभवनाच्या परिसरात आणले गेलेत असं त्यांनी पण आरोप केला. आम्हाला प्रत्यक्ष दिवशी ते काय गोष्टी दिसतात. सवाल एवढाच आहे, प्रश्न एवढाच आहे आता की जर जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल होत असेल तर ती मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही, सरकारच्या मर्जीनं चालणारं, मन वाटेल त्याप्रमाणे करणारं राज्य झालं आहे. कायदे कानून संविधान नियम याची पायमल्ली करून यांना बहुमताच्या जोरावर जो कोणी सरकार विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हे दाखल करू, त्याला संपवून टाकू, त्याला जेलात टाकू, त्याची चौकशी करू. हे जे काही चाललं आहे हे सत्तेची गरमी आणि सत्तेची बस्ती. हिंदी नहीं, देखिए ये जो जनसुरक्षा विधेयक लाया गया था, इस विधेयक के माध्यम से आम लोगों को अपना अधिकार, जो सरकार के खिलाफ में सरकार गलत करता है तो सरकार के खिलाफ में जो बात करनी थी शांति से, जो संविधान ने अधिकार दिया उसको ही उसका आवाज़ दबाने का था. ये जनसुरक्षा विधेयक नहीं है, सरकार सुरक्षा विधेयक लाया गया है. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी